हॅलो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आपली सुरुवात होते व्लॉगची माझ्या कोकणातल्या घरापासून. तर आम्ही आलो आहे आज परत कोकणात माझ्या सासरी. तर इतकं छान वातावरण आहे पावसामुळे, एकदम माइंड ब्लोईंग. जास्वंदीला बघ थोडी फुलं आलीत मस्तपैकी. तुमका पण घेत आहे, तुमका पण घेत आहे, तुमका पण घेत आहे. थांबा वाईज. मस्त जास्वंदीला फुलं आलेली आहेत. आणि हे आहे आपलं मधुमालती. मधुमालतीच म्हणायला ना. हा तिथे माझे दीर काम करते. हे आमचं घर आणि हे आमची वाहनं. इतकं भारी वातावरण आहे ना इथे, एकदम मस्त. मागच्या ब्लॉग मी टाकलेली मी सुपारची झाडं, तेव्हा ते थोडी मोठी झाली आहेत. मी ते आज जाऊ शकत नाही कारण तिथे रान वाढलं सगळं, त्यामुळे आत काय जाऊ शकत नाही आहे मी. झाड मस्त, केळीची झाडं पण खूप छान वाढली. हा आम्हाला बघून आलेला आहे आणि नेहमी आमच्या घरीच असतो. आणि हे असलं वातावरण, लय भारी वातावरण. आणि तुळशी मस्त उगवलेल्या आहेत. सगळं रान झालं, रान. हो 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 ना, माझा आवाज फुटत नाही. तुमच्या ना ए तुझ्या पप्पाच्या बाहेर हात लावले. हा आहे आमच्या घराच्या बाजूचा नजारा. आमच्या घरात थोडं रिनोव्हेशन चालू आहे. केळी मस्त वाढलेले आहेत. तर चला आपण जाऊ आता विहिरीवरती. त्याचे पाणी किती आले ते बघू. आता पावसात खूप विहीर भरलेली असते आमची मोठी, वरपर्यंत पाणी असतं. लेट्स सी. पाऊस कमी झालेला दिसतो यावेळेला. आता पूर्ण इथपर्यंत पाणी भरलेलं असतं वरपर्यंत. यावर्षी कोकणात खूप कमी पाऊस झालेला आहे, तरी झाडं मात्र मस्त वाढलेली आहेत. पायाखाली तण पण खूप वाढलं आहे, काही असू शकतं पायाखाली. त्यापेक्षा आपण जाऊ घरी. अजून पाऊस थोडा झाला नाही आहे. गणपतीमध्ये खूप विहीर अगदी तुडुंब भरलेली असते. आता पाऊस कमी झाल्यामुळे, आणि आम्ही यावर्षी लवकर आलो आहे जरा, कारण जुलैमध्ये आम्ही कधी येत नाही गावाला, डायरेक्ट सप्टेंबर गणपतीमध्ये. ते यावेळी आम्ही घरी कामं काढली, त्याच्यामुळे आम्ही सगळेच फॅमिली आलो आहे. बघा मुलं आमची कामं करत आहेत.
चला आता जाऊ, घरात स्वयंपाक करायचा आहे. आय जस्ट लव इट. चला आपण पाणी काढू विहिरीतून. कसलं भारी वाटतं इथे, मस्त पैकी एकदम. हो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हॅपी अॅनिव्हर्सरी. व्हिडिओ चालू, फोटो नाही. त्याला माहितीच नाही मोठे. चला चालेल चालेल. मला पण अरे बाळू तू बरं आता. चला घ्या आता नाव. किती अॅनिव्हर्सरी आहे ते सांगा. किती अॅनिव्हर्सरी आहे? आमच्या लग्नाला 28 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हा ओके. हा मग पुढे तर आता बोला. मी लेटेस्ट उखाणा घेते. हा आता सगळ्यांना माहिती आहे की आता आपण आपली जाता वारी येऊन गेली आपल्या हडपसरमध्ये. त्या अनुषंगाने त्या ह्याच्याप्रमाणे मी एक उखाणा घेणार. हे. नाव घ्या करू नका घाई. जयराम माझे विठ्ठल मी त्यांची रखून पाहिजे.
आलं का? धन्यवाद धन्यवाद